महाशिवरात्री स्पेशल आज आपण उपवासाची खमंग आणि कुरकुरीत बटाटा भजीची रेसिपी पाहणार आहोत। ही बटाटा भजी बनवत असताना यामध्ये आपण जराही वरई म्हणजे भगर वापरलेली नाही, तर एक मध्यम आकाराचा बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवलेला होता। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतला। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटीभर भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। लगेचच एक वाटीभर राजगिरा पीठ घेतलेला आहे। बरेच जण महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजे भगर खात नाही, त्यासाठी आपण इथे राजगिरा पीठ घेतलेलं आहे किंवा शेंगाड्याचं पीठ वापरलं तरीही चालेल। सोबतच काही हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे किंवा जाडसर पेस्ट करून घेतलीही चालेल। अर्ध्या लिंबाचा रस आणि एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। तर आता इथे तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये एक चमचाभर साखर घालून घेऊया। साखरेऐवजी गुळही घातला तरीही चालेल। एक पाव वाटीच्या आसपास इथे मी दही घेतलेलं आहे। दही घातल्यामुळे आपल्याला ह्या भज्यांमध्ये कुठलाही बेकिंग सोडा किंवा इनो वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही। तर हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया। आवश्यकता लागली तरच यामध्ये पाणी मिसळा, नाही तर पाण्याची आवश्यकता लागत नाही। जर आवश्यकता किंवा पीठ जास्त घट्ट वाटल्यास तर पाणी मिसळा। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। मस्त असं पीठ तयार झालं की लगेचच भजी आपण तळून घेऊया। तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे। मीडियम गरम तेलामध्ये मस्त अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून काढायची आहे। ही भजी अतिशय कुरकुरीत लागतात, अगदी बऱ्याच काळापर्यंत ही कुरकुरीत राहतात। आता ही संपूर्ण रेसिपी मी यूट्यूब चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेली आहे, तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता। उपवासाची बटाटा भजी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि फॉलो सुद्धा करा।